लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे, तर कोर्टात गेलेल्यांवर मुख्यमंत्री देखील जोरदार टीका करतायत। सावत्र भाऊ लाडक्या बहिणी विरोधात कोर्टात गेले असं म्हणत हा जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांकडून। तर कोर्टात जाऊनही सावत्र भाऊ ही योजना थांबवू शकत नाहीत असं मुख्यमंत्री स्पष्ट करतायत। जिथे राज्य सरकार ऑलरेडी 7.80 लाख करोडचा ऑलरेडी त्यांच्यावरती लोन आहे, एवढा मोठा लोन असूनही सुद्धा नवीन योजना हे राज्य सरकार एक टॅक्स पेअर्सच्या कॉस्टवरती, आमच्या जेव्हावरती हे पैसे जे आम्ही आत्ताच टॅक्स पेअर्स 31 जुलैला आपल्या देशाच्या विकासासाठी आम्ही टॅक्स पे करतो, नाही ते हे अशा इररॅशनल जे कॅश बेनिफिट्स आहे त्यासाठी आम्ही टॅक्स पे करत नाही, राज्याच्या विकासासाठी टॅक्स पे करतो। यासाठी आम्ही जनहित याचिका दाखल केलेली आहे। मंगळवारी सुनावणी होणार आहे या विषय संदर्भात आणि माननीय उच्च न्यायालयानं यांच्या समोर आम्ही 14 ऑगस्टच्या अगोदर यामध्ये स्टे भेटावं, कारण पहिला जो टप्पा आहे तो 14 ऑगस्टला डिस्बर्समेंट होणार आहे आणि राज्य सरकार ह्या पैशा संदर्भात एक क्लिअर करप्ट प्रॅक्टिस आहे, ब्रायबरी आहे। विरोधकांच्या पोटात दुखलाय, त्यांचा पराभव दिसू लागलाय, म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी, हे सरकारला निर्णय भेटेल, श्रेय मिळेल आणि निवडणुकीमध्ये आपला पराभव होईल अशा प्रकारची धास्ती त्यांना झाली आहे। आणि म्हणून कसंही करून या योजनेला बदनाम करायचं, या योजनेला खोडा घालायचा, या योजनेसाठी कोर्टामध्ये जायचं, या योजनेसाठी स्टे घ्यायचा, अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलाय। पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींवर कोर्ट न्यायालय देखील अन्याय करणार नाही, तो देखील न्याय देईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।